प्रभू येशूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आहे मनोज आणि या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज विशेष आपण वचनावरती चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. आपण कसे आपण प्रार्थना करून कंटाळतो असे आपल्याला कधी-कधी वाटते आणि आपण मग ते प्रार्थना करायलाच आपण सोडून देतो. तर बघा माझ्या भावांनो, आपण जी मागतो गोष्ट किंवा आपली प्रार्थना करतो, अ, ती आपण मागण्यासाठी किंवा ती होण्यासाठी प्रार्थना करतो. आजाराविषयी सांगा, कुणाचं काही कारण असेल, कसं ते त्या एखादं विशेष कारण असेल आणि आपण प्रार्थना करून कंटाळतो. तर ती कंटाळा न करता प्रभूने आपल्याला एक दाखल्याद्वारे बोलले आहेत आणि ते तुम्हाला ती वचन वाचून दाखवतो. तर ते त्या दाखल्याद्वारे कसं प्रभू आपल्याला सांगत आहे ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वचनाला सुरुवात करू. तर आपण सुरुवातीला आपण वाचू. तर थोडंसं तुम्ही ऐका. तर बघा इथे आपले लोक याचा 18वा अध्याय वचन 1 ते 8 ह्या वचनामध्ये अवश्य तुम्ही वाचा. ह्याच्यामध्ये प्रभू आपल्या दाखल्याद्वारे कसा बोलतो आणि आपण प्रार्थनेविषयी उपदेश दिलेला आहे आपल्याला, की आपण प्रार्थना करून कंटाळतो. तर ते कंटाळा नाही करायचं आहे. आपली विलंब म्हणजे आपल्याला चालूच ठेवायची प्रार्थना करायला. जो जोपर्यंत आपण ते होत नाही तोपर्यंत प्रभूने आपला प्रार्थना करायला सांगितले. तर ती वचन आपण वाचू. ते तुम्ही त्याच्यावरती मनन करा, चिंतन करा. पण आता सध्या याच्याकडे लक्ष द्या. तर पहा, प्रार्थनेविषयी उपदेश प्रभू आपल्या दाखल्याद्वारे काय बोलतो बघा. आणखी त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्यांना दाखला सांगितला. म्हणजे आपल्याला सांगितलेला आहे तो. ते त्याच्याबरोबर शिष्य होते आणि दुसरे जे विश्वासू होते ते होते. त्यांना सांगत आहे तो म्हणाला, एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे व माणसाची पर्वा करत नसे. आणि त्याच नगरात कोणी एक विधवा होती. ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येऊन म्हणे, माझ्या विरोधासंबंधी माझा न्याय कर. तरी काही काळापर्यंत तो तसे करीना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, कोणाला म्हटले? ती विधवा त्याच्याकडे सारखी जाते की माझ्या विरोधाविषयी न्याय कर असं ते राजाला सांगते. तेव्हा ती सतत जाते. मग तो राजा शेवटी म्हणतो, हो करू असं. तो म्हणजे तयार होतो नंतर. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात परंतु शेवटी त्याने आपल्या मनात, जरी मी देवाचे भय धरीत नाही व माणसाची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते. समजलं? म्हणून मी तिचा न्याय करीन नाही, तर ती नेहमी येऊन मला थकून टाकेल. समजलं? हे त्याच्यातून आपल्याला समजतं की आपण जशी ती न्याय करायला मागायला देते तशी आपली प्रार्थना करायला देवाकडे, प्रभूकडे प्रार्थना करायची आहे असं ते वचनामध्ये आहे. आणि नंतर मग मला ती थकवून टाकली सांगतो तो. आणि नंतर मग आणि प्रभू म्हणाला, न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे निवडलेले जे रात्रदिवस त्याला हाक मारतात, म्हणजे आपण प्रार्थना करतो देवाला हाक मारतो. तर बघा, तर देवाचे निवडलेले जे रात्रदिवस त्याला हाक मारतात, त्यांच्याविषयी जरी तो फार वेळ विलंब लावित आहे, तरी तो त्यांचा न्याय मुळीच करणार नाही काय. म्हणजे आपण प्रार्थनेला उत्तर देणार आहे प्रभू, ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, आपण ह्याच्यामध्ये आपण जेव्हा प्रार्थना करतो काही, मग आपल्याला असे प्रार्थना करून आपण हे कंटाळूनसारखे जातो. कधी होते तसं. आणि आपण थोडंसं मग हे होते. तर तसं न करता आपण सतत चालू ठेवायचे प्रार्थना करायला आणि आपण सतत एक विश्वासामध्ये प्रभूमध्ये जळून राहायचं आहे. तर अशा प्रकारे हे वचन आहे. आणि
विलंब मुळीच करणार नाही काय, मी तुम्हाला सांगतो. तो त्याचा न्याय लवकरच करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय. बघा, आपल्याला शेवटपर्यंत विश्वासी राहायचे माझ्या भावांनो, आणि प्रार्थनेत तत्पर राहा आणि शेवटपर्यंत टिकून राहा. आता सर्वत्र ठिकाणी जे प्रभूमध्ये येतात आणि मग सर्व काही जमा झाल्यावर का तो प्रभूला हळूहळू विसरून जातो. तर तसं आपल्याला नाही करायचं आहे, कारण की ही संपत्ती जी आहे ती आपला प्रभू देतो. सर्व गाडी घोडी जी काय असेल ते देतो आणि आपण मग हळूहळू त्याच्यापासून दूर होतो. तसं नाही करायचं आहे. आणि जी सर्व आपल्या दिल आहे ती सर्व इथेच राहणार आहे, पण आपला जो आत्मा आहे ते येशू हे नाव आपल्याला घेऊन जायचं आहे. तर आपल्या तिथे जेव्हा इथून आपली मरण होईल तेव्हा आपल्याला ते येशू नाव हे तेच घेऊन जाणार. इथे आपलं एक कणसुद्धा या पृथ्वीवरला आपण घेऊन जाऊ नाही शकत. फक्त आपला आत्मा, त्या आत्म्यामध्ये येशू नाव हे न्यायचे आहे. हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि विश्वासात हा शेवटपर्यंत राहा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांना धीर द्या, एकमेकांना आधार द्या आणि प्रार्थनेमध्ये टिकून राहा. तुमचा विश्वास कमजोर नको पाडू. कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाच्या मदतीला हात द्यायचा. कोणाला गरज असेल त्याला मदत करा, एकमेकांना सहाय्य करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांच्या दुःखात सुखात साथ द्या आणि प्रभूमध्ये जुळून राहा. आणि प्रभूला अंगीकार आपण केलेला आहे, तर शेवटपर्यंत विश्वासी राहायचा आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रार्थनेचा जो उपदेश मी तुम्हाला सांगितला, ती वचन तुम्ही व्यवस्थित वाचा. लूकाचा 18वा अध्याय याचा 1 ते 8 या वचनामध्ये तुम्ही याच्यावरती चर्चा करा. तर मित्रांनो, माझ्या भावांनो, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर असंच आपण नवीन व्हिडिओ वचनाद्वारे आपल्याला पाहायला मिळतील. तर चला, जय येशू. बाय बाय.